जय हिंद मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी तुमचा मित्र संदीप दिनकर, फिनिक्स अकॅडमी चा संचालक. आज आपण गुढीपाडव्यानिमित्त काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गुढी हा हिंदू संस्कृतीप्रमाणे तसेच सनातन या धर्मानुसार खूप महत्त्वाचा सण मानला जातो. याच दिवशी अनेक साऱ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत. तसेच या गोष्टीमध्ये इतिहास सुद्धा लपलेले आहेत, आख्यायिका लपलेली आहे. त्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊया. गुढी का उभी केली जाते, गुढीची निर्मिती का, गुढी कशासाठी असते. गुढी म्हणजे पाडवा हा शब्द संस्कृत या प्रतिपदा शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजे चंद्राचा पंधरवाडा त्याचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी म्हणजे वसंत ऋतूचे आगमन आणि रब्बी पिकांची कापणी याच पाडव्याच्या सणानिमित्त याची सुरुवात केलेली असते. म्हणजेच रब्बी पिकाला येणारे उत्पन्न हे अधिक प्रमाणात हवे यासाठी पाडवा हा एक प्रकारचा सण साजरा केला जातो. पाडवा याच दिवशी प्रभू श्री रामांनी 14 वर्षाचा वनवास भोगून ते आपल्या घरी परतले होते. याच प्रभू श्री रामांनी लंकापती रावण याचा वध करून तेथील जनतेला त्याच्या संहारापासून मुक्त केले आणि आपल्या मायदेशी आपल्या घरी ते परत आले. याच दिवशी कुंभाराचा मुलगा त्याने एक यज्ञ केला आणि त्या यज्ञेमध्ये त्यांनी 6000 मातीचे पुतळे तयार केले आणि त्या यज्ञामुळे त्या पुतळ्यामध्ये त्यांनी जीव टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्या यज्ञामध्ये सफल झाला. त्यांनी त्याच्या इतर प्रतिस्पर्धेवर विजय मिळवला. या कथांवर मी माझ्या हस्ताक्षरामध्ये 2 ओळी लिहिण्याची चेष्टा केलेली आहे आणि त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. तर आपण आता या वाचून दाखवण्याचा मी प्रयत्न. कथा ही विजयाची, पुरुषत्व केलेल्या धर्माची, उन्मतलेल्या दुष्कर्माची, हार ही लंकापती रावणाची, शालिवाहन कुंभाराच्या मुलाची, 6000 पुतळ्यांची, प्राण घालून दयामध्ये दुष्ट शंकाच्या पराभवाची, 3.5 मुहूर्तापैकी एक गुढी उभारावी दारात, चैतन्य व मांगल्याचे प्रतीक आनंद असे घराघरात. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत.